राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीर दाभात पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वंदे गुरु परंपरा. वंदे गुरु परंपरा. सद्गुरुनाथ महाराज की जय. 6व्या अध्यायातल्या 35 आणि 36वा श्लोक. श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. सद्गुरुनाथ महाराज की जय. आतापर्यंत समत्व म्हणजे योग हा विषय भगवंतांनी सांगितला आणि अर्जुनाने तो नीट ऐकून घेतला. पण असा योग तू कर असं ज्या वेळेला भगवंत सांगतात आहे त्यावेळेला मात्र अर्जुनाला प्रश्न पडला की हे मला जमेल कसं. आणि मग अर्जुन म्हणतो की हे मधुसूदन तू मला जो योग करायला सांगितला ते करण्यासाठी जे मन स्थिर लागत ते स्थिर मन तर मला कधी सापडतच नाही. माझं मन कायम अस्थिर नेहमी भटकत नेहमी बाहेर बघणार असतं त्याला बहिर्मुख असं वाटतं. सगळ्यांचा प्रश्न आहे बघा हा. मन लागत नाही. का लागत नाही? मनाचा स्वभाव चंचलम ही मन कृष्ण. या मनाचं चांचल्य एवढं आहे आणि मन अति बलवान आहे. असं असताना त्याला कसं काय आम्ही आमच्या ताब्यात घ्यायचं? त्याला आम्ही कसं प्राप्त करून घ्यायचं? हा खरा प्रश्न सुरू झाला आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आज भगवंत देणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचं काय? आपल्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. माझं मन दोषरहित झालं हे मी कसं समजायचं? पहिल्यांदा मन दोषरहित कसं करायचं आणि दुसरा प्रश्न आहे माझं मन दोषरहित झालं हे कसं समजायचं? मनाचं चांचल्य थांबलं पाहिजे. मनाचं चांचल्य कमी झालं पाहिजे. मन एका ठाकी स्थिर राहिलं पाहिजे. म्हणजे काय होतं? मनात नेहमी विचार असतात. काय होईल? कसं होईल? केव्हा होईल आणि कुठे होईल? 4 प्रश्न नेहमी मनामध्ये पडत असतात. आणि या प्रश्नांच्या गराड्यामध्ये माझं आयुष्य निघून जातं. नेहमी मी काय करतो? या 4 प्रश्नांच्या गराड्यामध्ये फसलेला असतो. अखंड मी या प्रश्नांच्या भडीमारांमध्ये असतो आणि ह्या प्रश्नातून मला माझी सुटका करून घेणं महाकठीण असतं. कारण
जाणीवपूर्वक ह्यातनं सुटका करणं हे महाकठीण आहे. अजाणतेपणी सुटका होण्याची शक्यताच नाही. काही लोक म्हणतात आमचं आयुष्य कसं छान चालू आहे. कसं आहे? आनंद आहे. आनंद नाही आहे. तो शब्द तुम्ही वापरलाय. तुमच्या जीवनात तुर्तास सुख आहे. आनंद असण्याची शक्यताच नाही. परंतु अर्जुनासारखा धुरंधर आणि जी गोष्ट सांगितली ती स्वीकारण्याची क्षमता ठेवणारा महाबाहू, महापराक्रमी. त्यामुळे तो पहिल्यांदा विचार करतो की मी जे ऐकलं ते मी अंमलात कसं आणेन. आम्ही काय करत असतो? प्रवचन ऐकायचं म्हणून ऐकत असतो. ऐकलेलं प्रवचन ह्या कानातून ऐकायचं आणि त्या कानामध्ये त्याला मनामध्ये उतरवण्याची आम्ही कधी विचारच करत नाही. अर्जुन तसा नव्हता. अर्जुनाचं वर्णन करतात. बोललेली गोष्टीची अवज्ञा नेणसी करू. काय माऊलींनी वर्णन केल्या? जे सांगितलं ते तू पाळून दाखवलायस अर्जुना. बोलिले गोष्टीची अवज्ञा नेणसी करू म्हणजे तू ते पाळलंच आहेस. त्या गोष्टीला कधी तो दुर्लक्षित नाही. बोलिले गोष्टीची अवज्ञा नेणसी करू शक्यच नाही तुझ्याकडून. आस्थेची तू प्रज्ञा आहेस. तू म्हणजे आस्था आहे रे अर्जुना. आणि म्हणून अर्जुनाला असे प्रश्न पडतात. आम्हाला परमार्थात प्रश्नच पडत नाही. खूपदा म्हणत असतो की अभ्यासाचे काही प्रश्न असतील तर विचारा, पण ते प्रश्न नाही विचारत. आम्हाला प्रश्न काय पडतात? महाराष्ट्राचं सरकार कधी पडेल? कोरोना कधी संपेल? उत्तर प्रदेशामध्ये कोण निवडून येईल? पुढच्या वेळेला मोदी उभे राहतील की राहणार नाही? ज्या प्रश्नांचा माझ्याशी अल्पसा संबंध आहे किंवा जवळपास संबंध नाहीच, असे प्रश्न आम्हाला भेडसावत असतात. हे आमचं दुर्दैव आहे. आणि हे मनाचं चांचल्य आहे. पण मन किती दूर भरकटत गेलं याचा विचार करा. उत्तर प्रदेशला कोणी निवडून आला त्यांनी मला काय फरक पडणार आहे? मी महाराष्ट्रात राहणार आहे, मला काय फरक पडणार आहे? पण तरी सुद्धा आम्ही त्याचा विचार करतो आणि त्याच्यासाठी टीव्ही पाहत राहतो. किती दूर निघून गेलो आहे आम्ही. चंचलत्व आवरायचं म्हणजे किती आवरायचं? आमचं जाळं पुरत नाही याच्या पलीकडे निघून गेलाय. पुष्कळदा असं असतं की एखादा माणूस गुन्हा करतो आणि त्यानंतर तो देश सोडून निघून जातो. मग आपल्या कायद्याच्या चौकटीत सुद्धा त्याला आवळता येत नाही. तसं आमचं मन एवढं चंचल आहे, एवढं भटकं आहे, एवढं फिरणार आहे, इतकं गतिमान धावणार आहे की खूपदा ते आमच्या आवाक्यात येईल की नाही सांगता येत नाही. म्हणून भगवान पहिल्या शब्दात कबूल करतात आहे, असंशयम महाबाहो. हे महापराक्रमी अर्जुना, हे शूरवीरा, हे कुंती पुत्रा, हे बलवान धनुर्धरा, कौशल्यपूर्ण युद्ध करण्यातला निपुण असणाऱ्या अर्जुना, असंशयम मनाचा वेध घेणं शक्य नाही. अर्जुनाने वेध घेतला नाही अशी जागा नाही. अर्जुनाला मारता येत नाही असं ध्येय नाही. छेद करता येत नाही
असं टार्गेट नाही, परंतु मनाचा छेद त्याला करता येत नाही, म्हणून अर्जुन कासावीस झाला आहे आणि अत्यंत काकुळतेने येऊन भगवंताला म्हणतोय की मला हे नाही जमत आहे भगवंता, हे कसं जमेल? आणि भगवंत म्हणतो, अर्जुना, प्रथमदर्शनी तू जे बोललास ते मला मान्य आहे. प्रथमदर्शनी तू जे बोलला आहेस ते मला मान्य आहे अर्जुना. मन हे चंचल आहे, महाचंचल आहे. मनो दुर्निग्रहम चलम. निग्रह करण्यासाठी अत्यंत कठीण आहे, नव्हे दुरापास्त आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. प्रत्यक्ष भगवंत कबुली देतात आहे आणि आम्ही जर म्हणत असू की आमचं मन लागतं, तर आम्ही खोटं बोलतो. आमची की नाही अर्धा तास ध्यान साधना असते, आम्ही 1 तास नाम घेतो, आमचं मन लागतं, खोटं बोलताय, चक्क खोटं बोलताय. संत खरं बोलत असतात. संत म्हणतात आमचं मन लागत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे कठीण आहे आणि आम्ही म्हणतो आमचं मन लागतंय, याचा अर्थ काहीतरी चुकताय. मन लागत नसताना ते लागण्याचा प्रयास करतात आहे आणि आम्ही लागलं या खोट्या समजुतीमध्ये आहोत. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा, काबा न घे. कोण म्हणताय होय? साधी सुधी व्यक्ती म्हणत नाही, साधी सुधी व्यक्ती म्हणत नाहीये, जनाबाई म्हणते. तुझं नाम अमृतापेक्षा गोड असताना सुद्धा माझं मन ते नाम घ्यायला का पाठीमागे लागत नाही? मला त्या नामाचं वेळ का लागत नाही? मन माझे केशवा, काबा न घे. इतकं गोड तुझं नाव आहे, ज्याला अमृताची उपमा सुद्धा फिकी पडते, तरीही ते नाम घेण्यासाठी माझं मन उतावीळ काय होत नाही रे? संत स्वतःच्या मनाला ओळखून आहेत आणि आम्ही स्वतःची फसवणूक करण्यात पटाईत असल्यामुळे नाही, आमची साधना बरोबर असते, आमची पूजा करत टिकटिक साधना म्हणतात, काका त्याला गंध परेड म्हणतात. या देवाला लावलं टिक, त्या देवाला लावलं टिक, त्या देवाला लावलं टिक. काका त्याला गंध परेड म्हणतात तेव्हा आम्ही हसतो, पण खरंच आम्ही देवाला गंध लावलं की मोकळं होतो. काही देवांना कुंकू लावतो, काही देवांना बुक्का लावतो आणि काही देवांना फुलं वाहतो. देवादेवांचा भेद सुद्धा आम्ही सोडलेला नाही. आमचं मन लागलेलं असतं का हो पूजेमध्ये? आमचं मन लागण्यासाठी पूजा असते. आम्ही मन लावून पूजा करतो का? मन लावून ध्यान करतो का हो? मन लावून जप करतो का हो? मन लावून ग्रंथाभ्यास करतो का हो? मन लावून साधना करतो का? याचं कारण आहे, मन लावून हा शब्दच खूप कठीण आहे. मन लावणं हे महाकठीण गोष्ट आहे. ते क्षणभर तिथे राहील न राहील, ते केव्हा पळून गेलं असेल सांगता येईल. मनाची व्याख्या माऊलीने केली आहे. मन हे रजोगुणाचं आहे आणि वायू तत्वाचं आहे. 3 गुण आहेत, 5 तत्व आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 तत्वांमधलं वायू तत्वाचं मन आहे आणि 3 गुणांमधलं रजोगुणाने त्या मनाला काय झालंय, आधार दिलेला आहे.
आधीच वायू तत्व एका ठिकाणी राहत नाही. वायू हा कधी एका ठिकाणी राहत नाही, सतत वाहता असतो. आणि रजोगुण हा सतत विविधता शोधत असतो, म्हणजे बदल हवा असतो. रजोगुणाला बदल हवा असतो आणि वायू तत्वाला वाहणं हवं असतं. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं हवं असतं वायू तत्वाला, आणि एका जागेवरून दुसरी जागा बदलणं हवं असतं रजोगुणाला. हे दोघं एकत्र आले, आता मन स्वस्थ असेल का? मन कधीच स्वस्थ राहू शकत नाही. म्हणून असंशयम महाभाव. म्हणून 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. मन बलवान आहे, मन चंचल आहे, मन सामर्थ्य संपन्न आहे, मन हट्टी आहे. त्याला जे करायचं असेल ना, ते मन तेच करतं. म्हणून अशा मनाचा निग्रह करणं अत्यंत कठीण आहे. शूरस्य धारा निशिता धीरतया, शूरस्य धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पथस्तात कवयो वदंती. कठोपनिषद. धार धार सुरीवरून चालण्यासारखा हा मार्ग आहे. का? या मनाचं निग्रह होत नाही म्हणून. म्हणून मन अत्यंत कठीण आहे, परंतु साधकाला अशक्य प्राय नाही. काय सांगितलंय? मन बलवान आहे, मन गतिमान आहे, मन हट्टी आहे, हे आम्हाला मान्य आहे. त्याच्यामुळे ते सावरण्यासाठी कठीण आहे, हेही भगवंत कबूल करतात आहे. पण मन सावरणं अशक्य नाही, एवढं मात्र भगवंतांनी सांगितलं. याचा अर्थ असा आहे की नाठाळ घोडा आहे, पण वटणीवर आणता येतो. काय हो, भलतंच काम देऊन बसला आम्हाला. झाडाला प्रदक्षिणा मारायला सांगितल्या असत्या 1000, चाललं असतं. दिवसभर पूजा करा म्हटलं असतं, चाललं असतं. पण या मनरूपी पंख असलेल्या घोड्याला आवरा म्हणतात. एवढं कठीण आहे हो, भयंकर कठीण आहे. परंतु हे अशक्य नाही. भगवंतानी अशक्य नाही म्हटलं, आशा तयार झाली. आता आम्हाला आशा तयार झाली, आता आमची इच्छा तयार झाली, आणि म्हणून मग त्याचं अनुसरण करणं आम्हाला शक्य व्हायला लागलं. आम्ही प्रयत्न करू शकतो. काय प्रयत्न करू शकतो? की याचं आम्ही अनुसरण करावं. काय अनुसरण करू शकतो? प्रयत्न करू शकतो आम्ही की याचं आम्ही अनुसरण करावं. कोणाचं अनुसरण करावं? भगवंत सांगतात या म्हणण्याचं अनुकरण करावं. काय करायचं? प्रयत्नाने मनाचा निग्रह साधता येईल. म्हणून निराश व्हायचं कारण नाही, हताश व्हायचं कारण नाही. भगवंत म्हणतात, अभ्यासे न तू कौंतेय वैराग्य न गुह्य. मनाच्या बाबतीत 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट आहे की मनाला आवरणं हे जिकरीचं काम आहे, कष्टदायक काम आहे. निराशाजनक आहे. मन आवरलाय 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 असं नक्की वाटतं, आणि ते असं काहीतरी छलांग मारून जातं की इथपर्यंत मन जाईल असं कधी वाटत असत. हो. अभ्यासे न तू कौंतेय वैराग्याने गृह्यते. त्या प्रयत्न मनाला आवरण्याचा अभ्यास, ग्रंथाभ्यास हा अभ्यास नव्हे, ध्यानाभ्यास हा अभ्यास नव्हे, नामाभ्यास हा अभ्यास नव्हे, योगाभ्यास हा अभ्यास नव्हे. या सगळ्यातून मन आवरणं हा अभ्यास आहे. नाम, ध्यान, तत्वज्ञान आणि योग, ह्यातून मनाला आवरणं याला अभ्यास असं म्हणतात. अभ्यासे न तू कौंतेय. वैराग्य जर असेल
तर मन आवरण्याचा अभ्यासाला मदत होते. आधी मन आवरावं आणि सावरावं, त्याला आवरण्याचा प्रयत्न करावा. आणि असं जर जमलं तर मग वैराग्य उपसत केव्हा? असं जमलं तर वैराग्य उपसत, नाही तर नाही उपसत. उपजे ते नाशे असं म्हणतात की नाही. मन पूर्णपणे आवरलं पाहिजे. तोपर्यंत निर्माण झालेलं जे वैराग्य असतं ना, ते पण क्षणिक वैराग्य. काही लोक काय करतात, ध्यानाच्या वेळी मनाला आवरतात, खूप आवडतात, खूप आवडतात, खूप आवडतात. ध्यानाच्या वेळी मनाला आवरायचं नाहीये. मन 24 तास व्यवहारकालीन मनाला आवरायचं आहे आणि ध्यानाच्या वेळी त्याला एकाग्र करायचं. आम्ही काय करतो, ध्यानाच्या वेळी त्याला आवरायला जायला लागतो. म्हणजे काय झालं, जेवायच्या वेळी भाजी फोडणी घातली, जेवायच्या वेळी आता ती शिजलीच नाही, ती कशी जेवायला उपयोगी पडणार आहे? तसं ध्यानाच्या वेळी मन आवरायला जातो, नाही हो, ही जागा नाही मन आवरण्याची. दिवसभराचा माझा जो व्यवहार आहे, या व्यवहारामध्ये मला आवरलं पाहिजे, मला सांभाळलं पाहिजे. हो, दिवसभराच्या व्यवहारामध्ये मला मन आवरता आलं, मला माझं मन सावरता आलं पाहिजे. माझा दैनंदिन व्यवहार जो आहे हा माझ्या साधनेच्या अनुकूल मला करून घेता आलं पाहिजे. आजचा विषय खूप महत्वाचा आहे बरं. दोनच श्लोक घेतोय, अत्यंत महत्वाचे श्लोक आहेत. दुसरा श्लोक अगदी पहिल्या श्लोकाला धरूनच आहे, ते असं नाही आवरलं तर काय होईल, एवढंच उत्तर आहे त्याच्यात. म्हणून दोन श्लोक घेतले. मुख्यत्वे करून 90% हा पहिला श्लोक सांगितला की दुसरा श्लोक सांगितल्यासारखाच आहे. पुन्हा मूळ विषयावर येऊ. प्रपंचातल्या घडत असलेल्या कुठल्याही प्रसंगामध्ये मला माझे कॅल्क्युलेटेड रिमार्क्स दिले पाहिजे. काकांचं वाक्य आहे, कॅल्क्युलेटेड रिमार्क्स. चालतं, घरामध्ये एखादा विषय निघतो, मित्रांमध्ये एखादा विषय निघतो, समाजामध्ये एखादा विषय निघतो, बाहेर गप्पा टप्पांमध्ये एखादा विषय निघतो, आणि मग त्या विषयावर आम्ही असं रेटतो की नाही. कॅल्क्युलेटेड रिमार्क, मोजकं बोलावं. यातून मन आवरायला शिकलं पाहिजे. पण मन आवरल्या जात नाही, तोंड चूप बसत नाही, आणि ह्याला अभ्यास असं म्हणतात. कॅल्क्युलेटेड स्टेटमेंट्स असतात. आता कॅल्क्युलेटेड स्टेटमेंट्स म्हणजे काय, हे कसं सांगावं, माझ्या मनात विचार आला आणि मला सापडलं उत्तर. ते तुम्हाला सांगतो. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट होतं, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट होतं, आणि तो जो वकील असतो त्याच्या पक्षकाराला शिक्षा झालेली असते. असं असताना तो आपली प्रतिक्रिया देतो, कॅल्क्युलेटेड असते. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अवहेलना होणार नाही, त्यांचा सन्मान कायम राखून आमचं समाधान झालं नाही असं बोलावं लागतं. चुकलं सुप्रीम कोर्टाचं असं नाही बोलते. तर त्या ज्या सुप्रीम कोर्टाचा वकील असतो, तो निकाल लागल्यानंतर आपला कॅल्क्युलेटेड रिमार्क देतो. इतकं मोजकं असतं की त्याच्याकडनं कोर्टाची अवमानना होणार नाही, यासाठी तो जागा असतो सारखा. तसं माझं अंतःकरण रमलं की नाही रमलं, याच्यासाठी साधकांनी नेहमी जागं राहावं. हे कसं ओळखायला येईल? आपले रिमार्क्स, आपले रिमार्क्स कॅल्क्युलेटेड पाहिजे.
म्हणजे अत्यंत मोजमाप असलेलं पाहिजे. आपल्या घरामध्ये वरण करतो आपण, भाजी करतो. त्यामध्ये घातलेलं जे मीठ आहे ते कॅल्क्युलेटेड असते की नाही. ते कमीही नसावं, त्याने ती भाजी चवदार नाही लागत. आणि जास्त असलं तर खावीशी नाही वाटत. एकदम माफक हा शब्द छान आहे. एकदम माफक. तसं माझं बोलणं अत्यंत माफक असावं, पुरेसं असावं, पर्याप्त असावं, आवश्यक तेवढंच असावं, तर माझं मन बाहेर रमलेलं नाही आणि तर ध्यानामध्ये मन लागू शकतं. नाहीतर आमचे ध्यान 2-2, 4-4 तास चालतात आणि दिवसभराची बडबड आमची थांबतच नाही. जो माणूस बच बोलतो, गंमत असो की चांगलं बोलणं असो, त्याचं मन भटकल्याशिवाय त्याला बोलता येत नाही कोणत्याच माणसाला. आणि म्हणून ब्रह्मज्ञान हवं असेल, मुक्त जर व्हायचं असेल, तर मला त्याची काही ना काही किंमत मोजली पाहिजे. आणि म्हणून मी माझं माफक तेवढ्या प्रतिक्रिया जगामध्ये दिल्या पाहिजे. त्याच्यामध्ये रमता कामा नये. छोट्या छोट्या गोष्टींनी जर माझं मन पांगत असेल, छोट्या छोट्या गोष्टींनी जर माझं मन आवरत नसेल आणि त्याच्या बोलण्याला मी, समजलं असेल तुम्हाला काय म्हणतोय, सडेतोड उत्तर देईन, त्याला तिथे तोंड बंद करायला लावीन, पण मी माझा अपमान सहन करणार नाही. असं वाटणाऱ्याला परमार्थामध्ये ध्यान शक्य नाही. जो अन्याय सहन करतो त्यालाही ते शक्य नाही आणि जो भांडत बसतो त्यालाही ते शक्य नाही. म्हणून माझ्या सोशल इंटरॅक्शन्स, माझ्या कौटुंबिक इंटरॅक्शन्स, माझ्या व्यक्तिगत इंटरॅक्शन्स ह्या माफक असाव्या. आपण बोललो नाही तरीही चालेल, पण माझं बोलणं थोडस सुद्धा अधिक होता कामा नये. एकदा मन पांगलं ना की त्याला आवरणं फार कठीण असतं. मग आत्मानंदाची प्राप्ती होत नाही. पण आमचं मन कुठल्या ना कुठल्या निमित्ताने नेहमी पांगत असतं. सासूच्या निमित्ताने पांगेल, सुनेच्या निमित्ताने पांगेल, वैऱ्याच्या निमित्ताने पांगेल, मित्राच्या निमित्ताने पांगेल. दोन गोष्टी आहेत मन पांगतं तेव्हा. एक तर मन हुरळतं आनंदाने, एक तर मन हुरळतं तेव्हा मन पांगतं, आणि होरपळतं तेव्हा मन पांगतं. होरपळणं हे दुःखाने असतं, हुरळणं हे सुखाने असतं. दोन्ही मध्ये मन वाहून गेलेलं असतं, मन हरवून गेलेलं असतं. साधकाने या दोन स्थितींवर पूर्ण लक्ष ठेवायला पाहिजे. काय आहे आजकाल परमार्थ म्हणजे काही केलं तरी त्याला परमार्थ म्हणा. नाव सोनाबाई, हाती कसल्याच्या वाळा. आणि तिला तू सोनाबाई आहे बा म्हणून तू श्रीमंत आहे असं म्हणायचं. असं चालेल का हो? आणि म्हणून अभ्यास, माझ्या अंतःकरणाला भटकू न देण्याचा अभ्यास, माझ्या अंतःकरणाला स्वरूपाच्या ठिकाणी जाग ठेवण्याचा अभ्यास. यासाठी दिवसभर मी जे करतो त्याला माझी अंतःकरण वृत्ती ही परमार्थाला अनुकूल असावी, असं माझं जीवन असावं. सबंध जीवन पद्धती ही परमार्थाला अनुकूल असेल
तर अर्धा तास बसल्यानंतर ध्यान शक्य आहे, एकाग्रता शक्य आहे, नामाभ्यास शक्य आहे. नाही तर तो नुसता वरवरचा असतो. आणि म्हणून खूप जण परमार्थ करताना दिसतात, यश क्वचितच कोणाला. का बरं? शास्त्र शुद्ध अभ्यास केला नसतो. जसं चालत आलं तसं करून टाकतात. काय चालत आलं? जे चालत आलं ते करून टाकायचं. जसं चालत आलं तसं करून टाकायचं. जेव्हा चालत आलं तेव्हा करून टाकायचं. जेव्हा मनात आलं तेव्हा करून टाकायचं. यांनी होईल का हो? माझी नात 2 वर्षाची आहे. 2 सव्वा 2 वर्षाची वय आहे तिचं, लहान नाती. तिच्या मनात जेव्हा येईल तेव्हा ती ब्रश काढते. मग ती दुपारी 4 वाजता येऊ मनात की 5 वाजता येऊ दुपारी. मग ती ब्रश काढणार आणि मग मी ब्रश करते म्हणणार. आता तिचं ब्रश करणं तिच्या आरोग्याला उपयुक्त आहे का हो? ब्रश केव्हा केला पाहिजे आणि कसा केला पाहिजे याचं शास्त्र आहे ना. मग आता तसंच परमार्थाचं पण शास्त्र आहे. आम्हाला वाटते तशी पूजा, वाटते तशी अर्चना, वाटते तसं ध्यान असं चालत नाही. शास्त्र शुद्ध पाहिजे, सांगणारा ब्रह्मज्ञानी पाहिजे. क्षुल्लक कारणावरून जर माझा जीव दुखावत असेल, जर माझा मनबुद्धी माझ्या स्वरूपापासून ढळत असेल, नाही तर मग माझ्यासारखा वक्ता असतो, प्रवचनामध्ये खूप सांगतो, स्थिर राहा, असं करा, तसं करा. आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये थोडासाही अपमान झाला की काय करतो? विचलित होतो आणि त्या अपमानाच्याच गोष्टी करतो. अपमान जगातला की जगाच्या बाहेरचा? जगातला. कशामुळे अपमान झाला? मान न दिल्यामुळे अपमान झाला. का बरं मान दिला नाही? माझी किंमत केली नाही. माझी म्हणजे कोणाची? देहाची. मग बुद्धिविशिष्ट देह असो की परिस्थिती विशिष्ट देह असो, त्याची किंमत नाही झाली म्हणून मला अपमान झाल्यासारखं वाटलं. आता अपमान सत्य की मिथ्या? मग जर माझा अपमान झाला असेल तर माझ्या अंतःकरणाला ती बोच मी कायम बोचवून घ्यावी का? लक्षात ठेवा, परमार्थ माझ्या मोक्षासाठी आहे आणि मला करायचा. ज्यांनी भगवद्गीता पहिलेपासून ऐकली तेव्हापासून सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये मी सांगितलं होतं की भगवद्गीता ही युद्धभूमीवर झालेली आहे. जीवनाच्या युद्धभूमीवर, संघर्षाच्या स्थितीवर मदत करणारी गोष्ट आहे भगवद्गीता. माझ्या जीवनात रोज युद्ध असतं, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. कोणी माझा अपमान करतं, कोणी माझा सन्मान करतं. सन्मान हे सुद्धा मन स्वरूपापासून ढळवण्यासाठी तेवढंच घातक आहे. जेवढा अपमान घातक आहे तेवढा सन्मान घातक आहे. सन्मान घातक आहे हे आम्हाला पटत नाही. प्रवचनकाराला नमस्कार करणाऱ्यांची संख्या खूप असते, मोठं म्हणणाऱ्यांची संख्या खूप असते, आपण इतके मोठे आहात असं म्हणणाऱ्यांची संख्या खूप असते. हे काटेरी सिंहासन आहे, लक्षात ठेवा. या गोड शब्दांमध्ये जो फसतो त्याचं जीवन नष्ट होतं, त्याचा मोक्ष साधत नाही. मान आणि अपमान याच्याबद्दल सांगितलं होतं. पारमार्थिक दृष्ट्या मानही घातक आहे आणि अपमानही घातक आहे. एक छोटासा दृष्टांत आठवला तेवढं देऊन टाकतो. खरा खोटा तुम्ही शोधा, फक्त त्या दृष्टांतातून जेवढं घ्यायचं आहे ना तेवढं घ्या, वक्तव्य उचलून घ्या. वाघ किंवा सिंहासमोर जर आपण सापडलो तर तो आपल्याला फाडून खातो आणि मारून टाकतो. आपल्याला फाडून मारून टाकतो. अस्वलाच्या तावडीत जर सापडलो तो तो आपल्याला गुदगुल्या करून करून मग नख खुपसून मारून टाकतो. कोणतं मरण आवडेल?
दोन्ही नाही आवडणार. तसं मानातूनही आत्मस्वरूप दुरावतं आणि अपमानातूनही आत्मस्वरूप दुरावतं. म्हणून मान आणि अपमान दोनही घातक आहेत. जेवढं अस्वल घातक आहे, जेवढा मान घातक आहे, तेवढा अपमान सुद्धा घातक आहे. म्हणून माझं व्यक्तिगत स्तरावरचं जीवन संघर्षरहित असलं पाहिजे. माझं काय भाषा आहे, मी माझेकडून संघर्ष संपवू शकतो, त्यांच्याकडून संघर्ष संपवू शकत नाही. समजा दोन जण आहे, एक मी आहे अ आणि दुसरा आहे ब. माझं ब शी भांडण झालंय, त्याच्यामुळे माझा आणि ब चा संघर्ष आहे. माझ्याकडून मी ब बद्दलचा दुराग्रह काढून टाकला. एकटा ब माझ्याबद्दल किती वाईट विचार करो, मी ब बद्दल वाईट विचार करता कामा नये. माझ्याकडून माझा संघर्ष संपवता येतो. जीवन संघर्षरहित असावं असलंच पाहिजे, पण त्याच्याकडून संघर्ष राहणारच आहे. माझा वैरी माझा काट खाणारच आहे. मी त्याचा काट खाता कामा नये, मी त्याला दुश्मन समजता कामा नये, मी त्याला ईश्वराचा अंशच समजून चालावं लागेल. ज्या वेळेला माझ्याकडून मी प्रतिक्रिया देणं थांबवतो, त्यावेळेला एक वेळ तो माझा नाद सोडून देतो. एखाद्या वेळेला नाही सोडणार, पण माझ्याजवळ तेवढा धीर पाहिजे. दैनंदिन जीवनात लोकांशी संपर्क असताना माझं जीवन हे परमार्थाला अनुकूल करून मला जगता आलं पाहिजे, तर ध्यानकाळी माझं ध्यान लागतं, नाही तर लागत नाही. शांतपणे गुडुप्प बसलो तर तेव्हा वेदांताचं तत्वज्ञान मदत करत नाही. वेदांताचं तत्वज्ञान जीवन जगत असताना मदत करतं. आणि त्यावेळी शांतपणे जीवन जगल्यामुळे मन एकाग्र होतं आणि तत्वज्ञानानुसार जगलेल्या जीवनामुळे लवकर मी ध्यानरूप होतो. हा भाग आहे. आम्ही ध्यानाच्या काळी जर मन आवरायच्या मागे लागलो तर नाही होणार. जीवन जगत असताना मन आवरावं लागेल. दुसऱ्या नंबरचा अभ्यास पहिल्यांदा करू असं म्हटलं, उठले पटकन ध्यानाला बसतात, मटकन ध्यानाला बसतात, असं कसं होईल? पहिल्यांदा त्या मनाला आवरलं पाहिजे, पहिल्यांदा त्या मनाला सावरलं पाहिजे, त्यानुसार माझं दैनंदिन जीवन अनुकूल करून घेतलं पाहिजे. आणि मग माझा अभ्यास एकाग्रतेचा आहे, मग माझं ध्यान साधतं. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. मनाची समजूत मला बरोबर घालून घेता आलं पाहिजे. वायू तत्वाचा आहे आणि रजोगुणाचा आहे. मन कसं आहे, वायू तत्वाचं आहे आणि मन रजोगुणात. केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा करणे याला अभ्यास म्हणतात. हे क्लासरूम मध्ये सांगण्याचं वाक्य झालं. मग मन पांगत असताना पांगू न देणे, त्या मनाला आवरणे, हे वेळीच लक्षात येणं, हा खरा अभ्यास आहे. या अभ्यासाचं वर्णन सावध, साक्षेपी आणि दक्ष आहे. असा जर अभ्यास मला बरोबर करता आला, सुरुवातीला नाही साधत, मन आवरायचा प्रयत्न करतो, पण ते पार पळून गेलेलं असतं. त्यांनी गोंधळ घातल्यानंतरच कळतं. एकदा ऍक्सिडेंट होता होता कळतं की होणार आहे, पण आवरता येत नाही. दुसरी स्टेज. तिसरी स्टेज अगोदर लक्षात येतं, पण आवरल्या जात नाही. आणि चौथी स्टेज गडबड होण्याच्या आधी लक्षातही येतं आणि आवरले पण जात. 4 स्टेज मध्ये आहोत. त्यातली पहिली स्टेज सगळ्यांच्या अनुभवाची आहे, केव्हा गेलं कळत नाही.
दुसरी स्टेज होते की मन धावून तर गेलाय, पण आता आवरू कसं. आणि तिसऱ्या स्टेज पासून खरा अभ्यास आहे. आणि म्हणून हे सगळं करायचं म्हणजे वैराग्याची बैठक असल्याशिवाय जमणार नाही आणि विवेकाशिवाय वैराग्य येत नाही. जग मिथ्या आहे. जर हे मला कळलं नाही, जगातले घटना आणि प्रसंग जर मला विचाराने आणि विवेकाने आवरता आले नाही, तर मला त्या प्रसंगामध्ये झोकून द्यावं लागतं. अशी वेळ येता कामा नये. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेद माया नास्त्य कृता कृतेन. मुंडक उपनिषद. यथा ह्य कर्मचितो लोकाः क्षीयते एवं अमुत्रापि पुण्यचितो लोकाः क्षीयते. छांदोग्य. साध्या साध्या युक्त्या करता येतात. जी गोष्ट केलेली आहे ती टिकते का हो? नाही टिकत. माझ्या आजोबांनी घर बांधून ठेवलं. आज ते माझ्या कामाला टिकतं का हो? नाही, आता खराब झालं होते. आता जुनं झालं होते. आता पुष्कळ बदल पाहिजे. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. या जगामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अखंड सुख देऊ शकत नाही. त्या कायम सुखासाठी राहू शकत नाही. एकदा जर हा विवेकाने विचार पक्का झाला तर आतमध्ये वैराग्य प्रस्थापित होतो. अभ्यासे न तू कौंतेय वैराग्येन च गृह्य. अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर आपलं जीवन शास्त्र शुद्ध पद्धतीने धर्म, न्याय आणि नीती याच्या आधाराने चाललं. इंद्रियांवर संयमन, धर्माचरण करत असताना माझं कर्म फलसापेक्ष न होता फलाशा रहित झालं पाहिजे. या पद्धतीने जर मी हे करत आलो तर माझे चित्त स्थिर होतं आणि विवेकजन्य वैराग्याने मनाला संयमित करता येतं. याला ब्रह्माभ्यास असं म्हणतात. म्हणून तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यं तत्प्रबोधनम एतदेकम परत्पंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. हा पंचदशी श्लोक दोनदा आलाय, लक्षात ठेवा. आणि म्हणून एकदा अभ्यास म्हणजे प्रतिकूल विषयांची हकालपट्टी आणि संवादी विषयांना स्थैर्य देणे याला अभ्यास म्हणतात. दीर्घकाळाचा अभ्यास केल्याशिवाय अंतःकरण वृत्ती ब्रह्माभ्यासासाठी एकाग्र होत नाही. सावधान चित्ताने केवळ शब्दार्थ समजावून न घेता गुढार्थ आणि तत्वार्थ समजावून घेतला आणि त्याचं जर एक अखंड चिंतन केलं तर एकाग्रतेने आत्मस्वरूपामध्ये जाऊन पोचता येत. पण होतं असं की पूर्वजन्मातल्या भोग वासना इतक्या बलवान असतात, एवढ्या जास्त बलवान असतात की त्या जाता जात नाही. पुष्कळदा साधक अभ्यास करतो, अभ्यास करत नाही असं मला कधी म्हणायचं नाहीये. आपण सगळेच जण अभ्यास करतो, पण मग त्या अभ्यासात यश का येत नाही आम्हाला? आम्ही विषयांचं सत्यत्व कधीही सोडत नाही. म्हणून ते विषय आम्हाला पुन्हा पुन्हा काय करतात, उपद्रव निर्माण करतात. आणि मग आम्ही सारखं पहिल्यांदा आम्हाला वरवर विषय नकोसे वाटतात, पण तरीही विषयाचं महत्व मनातलं गेलेलं नसतं. अनेक विषय अनेक जन्मांच्या संस्कारामुळे पुन्हा पुन्हा आम्ही त्या विषयाकडे धावतो. दुसरा भाग, मन विरक्त असेल तरीही संग्रहित केलेल्या विषयांच्या संस्कारामुळे ते प्रभावित होतं आणि सुप्त विषय भोग वासनेमुळे पुन्हा पुन्हा विषयांचे संकल्प निर्माण होतात. म्हणून साधकाने नेहमी विषयाचा खोलपणा लक्षात घ्यावा. भवसुखे
दोषोनुसंधीयता. काय करावं? दोषयुक्त दृष्टीने विषयाकडे मला बघता आलं पाहिजे. म्हणजे मन त्या विषय आणि विषयांच्या संस्कारामध्ये रमणार नाही, रंगणार नाही आणि फसणार नाही. फार फसतं हो मन आमचं. आम्हाला नेहमी असं वाटत असतं की विषयापासून आम्ही दूर झालो, पण त्या विषयाचं सत्यत्व आम्हाला फार त्रास देत, अत्यंत त्रास देतं. आणि त्याच्यामुळे आम्ही विषयाचे गुलाम बनतो. विषय आम्हाला लाचार करून ठेवतो. म्हणून भगवंत म्हणतो की हे अर्जुना, असंयतात्मना योगो दुष्प्रापैति मे मतिः. वश्यात मना तू यतता शक्यो वाप्तुमुपायतः. ज्यांनी आपल्या मनाला वश केलेलं नाही त्याला योग प्राप्त होणं शक्य नाही. पण जो संयमित मनाला करतो त्याला योग प्राप्त होणं शक्य आहे. हे माझे निर्णायक मत आहे. हा पुढचा श्लोक आहे. मग असंयमित मनाच्या मागे मला धावणं बरं नाही, त्याचा गुलाम होणं चांगलं. अजून विषय वासनांच्या प्रभावामुळे मनामध्ये त्या उपभोगण्याचा पुन्हा पुन्हा विचार येतो. विषयांचे महत्व असल्यामुळे विषयासक्ती कमी न होता विषयाभिमुख होऊन विषयाच चिंतन करतो. मनामध्ये सतत राग, द्वेष, मत्सर, काम, क्रोध असे निर्माण होत असल्यामुळे मन बहिर्मुख होतं आणि अशा वेळेला ते ध्यानकाली स्थिर होत नाही. म्हणून वृत्ती स्थिर होऊन एखाद्या वेळा क्वचित जर अत्यानंदाचा अनुभव आला तरीही तो स्थिर होत नाही, टिकत नाही, राहत नाही. म्हणून दीर्घकाळ साधनेची गरज असते आणि सातत्याची तशी साधना आम्हाला करता आली पाहिजे. मनुष्य आपल्या मनाला कसा कोणत्या ढाच्यामध्ये टाकतो, कोणत्या मुशीमध्ये टाकतो याच्यावर त्याचा आनंद अवलंबून आहे. सगळे विषय मला तुच्छ वाटले पाहिजे. विषयांच्या रसामध्ये मला गोडी वाटता उपयोगी नाही असा विचार जर करत राहिलो तर काम, क्रोध कमी होतात. म्हणून साधनेची टाळाटाळ करू नये. साधनेची टंगळमंगळ किंवा निष्काळजीपणा करू नये. शांतपणे मला माझी साधना नीट करता आली पाहिजे, जशी करायला पाहिजे तशी करता आली पाहिजे. अशा पद्धतीने जर आम्ही विचार करायला लागलो तर मग आम्हाला लक्षात येतं की आमचं मन संयमित व्हायला लागलं. म्हणून भगवंतांनी आश्वासन दिलाय, अभ्यासेन तू कौंतेय वैरागेण च गृह्यते. असा अभ्यास करत असताना मला वैराग्याचा आधार घेतला पाहिजे. वैराग्य विवेक युक्त असलं पाहिजे. असा अभ्यास विवेकयुक्त वैराग्यानिशी जर मी केला तर माझं अंतःकरण दीर्घाभ्यासानंतर यशस्वी होणार आहे वैराग्य प्राप्तीसाठी. एका मिनिटात यशस्वी होत नाही. एका मिनिटात हे सगळं साध्य होत नाही. तो खेळखंडोबा होतो. फार लवकर जर जमल्यासारखं असेल तर तो खेळखंडोबा होतो. म्हणून तो दुष्प्राप्य शब्द वापरला आहे. म्हणून योग दुष्प्राप्य आहे. आणि एकदा जर लक्षात ठेवलं तर मनाचा मी मालक आहे, मन माझं मालक नाही. आत्मा मनाचा मालक आहे. मग मनानुसार मी चालणार की माझ्यानुसार मन चालणार? मालकानुसार नोकर चालणार की नोकरानुसार मालक चालणार? पण नोकरच मालक होऊन जातो खूपदा, असंच होऊन जात.
आणि आमचं तसंच झालं की मग आमचे सगळे सोर्सेस संपतात, मन आम्हाला भटकवत. म्हणून मनाला नियंत्रण आणण्यासाठी मन नोकर आहे हे लक्षात ठेवून घेतलं पाहिजे. असं मन आत्म्याच्या नियंत्रणाखाली राहतं, म्हणजे जीवाच्या नियंत्रणाखाली राहत. आणि मग नियंत्रित मन जीवो ब्रह्मैव ना परहा, ब्रह्मरूप होऊन जात. म्हणून असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. असंयतात मना योगो दुष्प्रापयति मे. वशात मनात यतता शक्यो बाप्तुमुपायतः. तुझ्याला तू जर एवढं वश करून घेतलं तर तुला योग हा उपाय होणार आहे. तुझं जीवन कृतकृत्य झाल्याशिवाय राहणार. असा अभ्यास करत असताना जर अभ्यास पूर्ण नाही झाला आणि मरण आलं तर काय, याचं उत्तर आपण उद्या आणि परवा सकाळच्या अभ्यास वर्गात बघूया. आज आपण थांबू. रामकृष्ण हरी. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. अश्विनी रामकृष्ण रामकृष्ण हरी. राम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. नमस्कार. काय